नमस्कार मित्रांनो, उद्धव ठाकरेंना विधान परिषदेत का जायचं आहे याची जाणीव मला आज झाली. अर्थात ती जाणीव चुकीची आहे हे नंतर समजलं. पण जेव्हा मी बातम्यात बघितलं की मुंबई महानगरपालिकेचा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि उत्सुकता वाटली की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच सरकार बनलेलं आहे, अर्थसंकल्प कशा प्रकारे सादर केला आहे. तर मराठी माध्यमांनी, जवळपास सगळ्या मराठी माध्यमांनी दाखवून टाकलं की 36,000 कोटी रुपयांच्या फिक्स्ड डिपॉझिट्स म्हणजे मुदत ठेवी खर्च करण्याचा मानस आहे. मुंबई महापालिकेत जवळजवळ 79,000 कोटी रुपयांच्या फिक्स्ड डिपॉझिट आहेत. काही जण म्हणतात 81,000 कोटी रुपयाच्या आहेत. त्यातल्या 44,000 कोटी रुपयांच्या फिक्स्ड डिपॉझिट ऑलरेडी इतर जे काही खर्च असतात, पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंड वगैरे, त्याच्यासाठी सुनिश्चित करण्यात आलेले आहेत. आणि बाकीचे जे 36,000 कोटी आहेत ते जर फुकून टाकले तर मग 2031 साली महापालिकेत सत्तेवर येणाऱ्या उबाठा सेनेला उरणार काय? सगळीच्या सगळी फिक्स्ड डिपॉझिट संपली तर मग निवृत्ती वेतन योजना, म्हणून म्हटलं की बहुधा विधान परिषदेवर पेन्शन असल्यामुळे मुंबई महानगरपालिका खंक झाली. एकही पैसा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये उरला नाही तरी काही फरक पडणार नाही. पण प्रत्यक्षात मराठी पत्रकारांनी पुन्हा एकदा दिशाभूल केली. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. 80,952 कोटी रुपयांचा, गेल्या वर्षी 74,424 कोटी 41 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. म्हणजे यावेळेला त्याच्यात साधारणतः 6,000 कोटी रुपयांची भर घालण्यात आली. आणि हा वाढीव अर्थसंकल्प आहे. त्याच्यातनं नेमकं काय साध्य करायचं आहे, तर मला असं वाटतं याच्यातनं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे त्याची मुंबईच्या विकासाबाबतची व्हिजन आहे की जी राज्यात दिसत होती, जी देशात दिसत होती, ती व्हिजन मुंबईतही अंमलात येण्यासाठी या अर्थसंकल्पाचा वापर करण्यात आलेला आहे. उबाठा व्हिजन अशी होती की फिक्स्ड डिपॉझिट वाढवायच्या आणि निवृत्त माणसासारखं त्या फिक्स्ड डिपॉझिटकडे बघायचं, अरे वा 90,000 कोटी झाल्या, 95,000 कोटी झाल्या, 1,00,000 कोटी झाल्या, किती पैसा आहे आपल्याकडे, आणि त्याच्याकडे बघून समाधान मानायचं. भाजपची दृष्टी अशी आहे की या मुदत ठेवी या लोकांच्या ठेवी आहेत, कारण महापालिकेच्या ठेवी म्हणजे लोकांच्या ठेवी आहेत, आणि त्यांचा वापर आणखीन मोठं कर्ज घेऊन मुंबईकरांच्या जीवनात अधिक चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी त्याचा वापर करावा. उद्धव ठाकरेंना या सोयीसुविधांचं फारसं काही नसतं, कारण काही केलं नाही केलं तरी करून दाखवलं, जलबोगदा केला वगैरे, अशा गोष्टी सामनाच्या पहिल्या पानावर छापल्या किंवा संजय राऊतांच्या मुलाखतीत वापरल्या की काम झालं. पण या वर्षीच्या अर्थसंकल्पाचा विशेष भाग म्हणजे त्याचा 60% हिस्सा, जवळपास 60%, 48,164 कोटी या पायाभूत सुविधा विकासासाठी वापरला जाणार आहे. मोदी सरकारने यावर्षी एक विशेष सवलत अर्थसंकल्पात जाहीर केलेली आहे की ज्या महापालिका बॉन्ड्स, ग्रीन बॉन्ड्स इश्यू करतील, म्हणजे कर्ज काढतील, रोखे काढतील हरित प्रकल्पांसाठी, त्या महापालिका 1,000 कोटी रुपयांचा बॉन्ड काढला तर त्याच्यावर 100 कोटी रुपयाची परतावा, म्हणजे केंद्र सरकार त्याला तुम्हाला सहाय्य करणार आहे. 10% तुम्हाला कर्जाच्या केंद्र सरकार तुम्हाला आधीच देणार आहे. आणि त्याचा फायदा घेत मुंबई महानगरपालिकेने हे हरित रोखे काढायचा निर्णय घेतलेला आहे. हे रोखे मुख्यतः सांडपाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापरलं जाणार आहे. पाणी पुरवठा सुधारण्यासाठी वापरलेलं आहे. समुद्राच्या पाण्याचं निक्षारीकरण करण्यासाठी, डिसॅलिनेशन करण्यासाठी वापरण्यात आलेलं आहे. याच्याशिवाय रस्ते, 9,000 कोटी रुपये, वेगवेगळे पूल मुंबईतले जुने झालेले आहेत ते दुरुस्त करण्यासाठी, नवीन पूल बांधण्यासाठी हे करण्यात येणार आहे. या एकूण खर्चातला 32,000 कोटी रुपये, 32,698 कोटी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे नियमित गोष्टींवर वापरला जाणार आहे. तर उर्वरित खर्च
पायाभूत सुविधांसाठी वापरला जाणार आहे. आणि त्याच्यात म्हटलं आहे, म्हणजे ह्या जो मुंबईकडच्या ठेवींची संख्या महापालिकेची ती 81,449 कोटी. मला मग असं वाटलं 79,000 आहे, पण ती 81,449 कोटी आहे. आणि असं म्हटलं आहे की जो पायाभूत सुविधांवरचा खर्च आहे तो भागवण्यासाठी वेळ पडल्यास म्हणजे दोन्ही गोष्टी, एक तर रोखे काढणार, कर्ज काढणार, आणि वेळ पडल्यास या मुदत ठेवी काही त्यातल्या मोडून, आता त्या मुदत ठेवी 1,000 कोटीच्या मोडणार का 5,000 कोटीच्या मोडणार हे स्पष्ट नाही आहे, पण या 36,000 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी मोडता येऊ शकतील असं म्हटलं आहे. त्यामुळे मुंबईतल्या उबाटा सेनेच्या अर्थतज्ज्ञ आणि विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी सगळ्यात पैसा कसा खर्च करून टाकणार याबद्दल पुस्ती जोडली. आपले उष्टे खरकटे अग्रलेख लिहिणारे सध्या गाझावर लिहिण्यात व्यस्त असल्यामुळे, कारण प्रियंका गांधी वाड्रा, राहुल गांधी सगळ्यांनी गाझावर गळा काढल्यामुळे उद्याच्या वर्तमानपत्रात बहुतेक मोदींच्या इस्रायल दौरा आणि गाझामध्ये कसा नरसंहार चालू आहे वगैरे त्याच्यावर अग्रलेख खरडायचा असल्यामुळे कदाचित मुंबई महानगरपालिका दृष्टिक्षेपातनं जाऊ शकते. पण यामध्ये जर एकूण मुंबईच्या सोयीसुविधांकडे बघितलं तर या सोयीसुविधा अधिक मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचं स्कोप आहे. फक्त मुंबईत हे शक्य आहे कारण मुंबईचा अर्थसंकल्प, अर्थव्यवस्था इतर कुठल्याही महापालिकेच्या तुलनेत 10 पट, 15 पट, काहींच्या तुलनेत 25 पट मोठी आहे. आणि त्यामुळे यातल्या अनेक गोष्टी ज्या इतर महापालिका केंद्र सरकारच्या मदतीशिवाय, राज्य सरकारच्या मदतीशिवाय करू शकत नाहीत, अशा गोष्टी मुंबई महानगरपालिका स्वतःच्या खिशात हात घालून किंवा स्वतःच्या फिक्स्ड डिपॉझिटचा वापर करून त्याच्यावर कर्ज उभं करून मुंबई महानगरपालिका सहजपणे करू शकते. मुद्दा असा आहे की हे करण्यासाठी ती इच्छाशक्ती लागते की मुंबईकरांना काहीतरी द्यायचं आणि त्याच्यात शिस्तही असणं आवश्यक आहे. आज मी वाचलं, ह्याच्यात मला दिसलं नाही, पण पाणीपट्टी 500 स्क्वेअर फुटापेक्षा खालच्या घरांना पाणीपट्टी माफ केली होती, ती आता पुन्हा आकारण्यात येणार आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पाणी हे काही फुकट मिळत नाही. पाण्याचे स्रोत निर्माण करण्यासाठी, नवीन धरणं बांधण्यासाठी, समुद्राचं पाणी शुद्ध करण्यासाठी महापालिकेला पैसे लागतात. राज्य सरकारने केलं तर त्याला पैसे लागतात. आणि फुकट पाणी मिळणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे अशा भावनेत, खास करून मुंबईतली छोटी घरं, झोपडपट्ट्या याच्यामध्ये हे राहून चालणार नाही. मागेल तेवढं पाणी देण्याची ताकद महापालिकेकडे पाहिजे. आणि ते मागेल तेवढं पाणी 24 तास पाणी पुरवठा जर सुरू करायचा असेल तर पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये शिस्त आणणं आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेचं असं म्हणतात जवळपास रोज 1,000 दशलक्ष म्हणजे 100 कोटी लिटर पाणी हे अपव्यय होतो. काही जण म्हणतात गळती होते, काही जण म्हणतात चोरी होते. म्हणजे बेसिकली महापालिकेला त्याचे पैसे मिळत नाहीत. 100 कोटी लिटर हा आकडा मोठा आहे. तुम्ही तुमच्या बादलीतल्या पाण्याने गाडी पुसली काय नाही पुसली काय, हा आकडा खूप मोठा आहे. आणि त्यामुळे आता जर लोक SRAच्या घरात राहायला आले असतील आणि अनेकांनी तिथेही महिना 30,000 35,000 रुपये भाडं देऊन ती घरं भाड्यावर काढली असतील तर मग पाण्यासाठी काही 100 रुपये भरणं महिन्याला हे काही फार अवघड नाही आहे. जसं पाण्याचा विषय आहे तसंच सांडपाणी, मलनिस्सरण या सगळ्या गोष्टींवर प्रक्रिया करणं. कारण एकीकडे पर्यावरणाच्या नावाने गळा काढायचा, कुठेतरी आरेचं जंगल पाडलं म्हणून हे करायचं, आणि जवळजवळ रोजचं 3,500-4,000 हजार दशलक्ष लिटर म्हणजे 350-400 कोटी लिटर पाणी समुद्रात प्रक्रिया न करता, पुरेशी प्रक्रिया न करता सोडायचं. त्याच्यामुळे जलचरांना त्रास, त्याच्यामुळे समुद्रात कचरा होणं, मुंबईच्या जे समुद्र किनारे आहेत त्याचं विद्रुपीकरण होणं, याला पर्यावरण प्रेम म्हणत नाही. त्यामुळे अशा गोष्टी करायला देखील प्राधान्य, प्राथमिक शिक्षणावरही गुंतवणूक करण्याचा महापालिकेचा निर्णय स्वागतार्ह आहे. आणि कायमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अशी भूमिका राहिलेली आहे की मुंबईसारख्या शहरांनी आपल्याकडे असलेल्या ठेवींचा वापर करून आणखीन मोठं कर्ज घेऊन त्यातनं असे प्रकल्प सुरू केले पाहिजे ज्याच्यातनं शहराचं आय पण म्हणजे रेव्हेन्यू पण वाढेल, महसूल वाढेल. आणि त्या दृष्टीने मुंबई महापालिका आता जात आहे. अर्थात याला विरोध होणार आहे, विरोध केला जाईल, पण त्या विरोधाला काही तसा फारसा अर्थ नाही. तसं विरोध करून काही बदलण्या एवढी ताकद आता उबाटा सेनेत राहिलेली नाही आहे. फक्त जे मिसइन्फॉर्मेशन, ज्या अफवा पसरवण्याचं काम लगेच माध्यमांनी सुरू केलं की 36,000 कोटी रुपयाचे फिक्स्ड डिपॉझिट फुकून टाकले, ते मोडून टाकले, असं काही झालेलं नाही आहे. पायाभूत सुविधा विकास करण्यासाठी वेळ पडल्यास
म्हणजे आधी हरित बॉन्ड काढणं आणि वेळ पडण्यास मुदत ठेवी मोडणं असे पर्याय महापालिकेने स्वीकारलेले आहेत. पण मला असं वाटतं की मुंबईत भाजपच्या नेतृत्वाखाली महापालिका कसं काम करते ते उबाठा सेनेच्या आणि त्याच्या आधीच्या शिवसेनेच्या कामापेक्षा वेगळं आहे का? त्याच्या पुन्हा ठेकेदारांचं साम्राज्य होतं, त्याच्या पुन्हा सगळे फेरीवाले बांगलादेशी घुसखोर वगैरे रस्ते अडवून बसतात का नाही बसत, याच्यावर भाजपा महापालिका किती आणि कशी चालवणार हे ठरणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.